गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. तर तुम्हाला वाटत असेल मी डायरेक्ट अचानक आज, तर तुम्हाला सांगतो. तर आज आम्ही जाणार होतो, गेस करा आता सुट्ट्या लागल्या तर कुठून जाय. करेक्ट, कोकणामध्ये चाललो होतो. तर आजची ट्रिप आहे आपली कोकणातली. तर आता आपण कोकणामध्ये 4 दिवस स्टे करणार आहे. मग तिकडचं तुम्हाला सगळं दाखवल. आणि आपण जे नवीन ड्रोन घेतलेला आहे, मग ड्रोन शॉट्स वगैरे पण काढूया. आतामध्ये सगळी तयारी चालू आहे. मी बाहेरून काढलं हे बघा, आपलं ड्रोन ठेवलेलं कुठे इथं, चला दाखवतो मी तुम्हाला. हे बघा गाईस, इथं आपलं ड्रोन ठेवलेलं आहे, आपलं नाबियान प्रो 2.0. मस्त मस्त. आता आपण बीचवर वगैरे ना, आता बीचवरचे वगैरे सगळे जेवढे पण व्हिडिओज वगैरे काढायच्यासाठी ना, मस्त वरतून आपण आपलं ड्रोन यूज करूया. आणि रात्रीचे आता मी तुम्हाला खरं सांगतो, 3:30 वाजलेले. आत्ता 3:30 वाजलेले. रात्री झोप नाही झालेली माझी. पार मी 12ला झोपलो होतो. 2-3 तासच मला फक्त झोप होती. बघा रात्रीचं, बघा यार किती सुनसान आहे. थांबा, तर आता मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता वाजले 4. आता आम्ही निघतोय. बाय बाय. बाबा नहीं येते, बहुत बुरा हुआ. चलो बेटा, मिलेंगे 4 दिनों के बाद. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गाईस, तर आता आपण इथं निघालो आहे आपल्या ट्रिपला. पावणे 5 नाही, 4:30 झाली. झाडती ती, कुत्रे मागे लागले तिच्या. कुत्र माग लागली नाही, कुत्र्यांना पळवत होती. हा मग मागे लागली म्हणूनच पळवत होती ना. नाही माग नव्हते लागले. श्री सोमेश्वर गंगा मैया. किती गार गार वाटतं आता. वार आज वार आहे. वार नाही, वार येते. वार आहे ते नदीच कडसून पाण्यावर वार येतं ना. नाही पप्पा, तिथे सुद्धा झाडा खूप हालत होती. नाही, ते काय वार आहे. अरे तो उंदीर बघ केवढा मोठा आहे. काय मोठं. आता पूजेची तयारी. तर आता आम्ही इथं थांबलो होतो टायर चेक करायला. हाय पप्पा, हाय पप्पा. पप्पा
चल हा पुढची पुढची बघ ना. पुढची पण आहे. आणि समृद्धी बघा नसेल ती सगळं. त्या ट्रकचा कसा बन 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 आवाज येत. त्या ट्रकचा कसा आवाज येत होता बन 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 बन. भाई एवढं काय घाई आहे. आणि पप्पा इथं काहीतरी चेकिंग करताय आहेत. चेकिंग मार. अरे अरे सॉरी 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 सॉरी. आला का? ही काय इथे काय माळ राणी सगळी. काढू का? नको रे, जाऊ दे. हा माळ राणीला कशाला काढतो. हा ना, त्याला का? नको. अगं सनराईजचं पण आहे. अरे तुझं कशी जाते मोठे मोठे झाडं. त्याच्यामुळे सगळी झाडं पण जळत आहे ना. हा ना, मोठी झाडं होती. आणि प्राण्यांची किती दुर्दशा होती. विषू मरतातच ते ना, जायला जागा राहत नाही. सगळं डोंगर पेटवलाय. मग साप विचू काटा शिक्षा झाली पाहिजे, मोठी शिक्षा. किती याच्यात साप असते. मग आता नसतीलच म्हणा, पण दरवर्षी पेटवतात. ते काय खाली पण किती पेटवलाय. इकडे पेटवले टोटल. किती वाईट वाटतं बघून. म्हणजे लय मला तर लय वाईट वाटतं. सगळं आणि असं कोरडं करणारं कोण कुणीच वाटत नाही. हा ना, पेपरमध्ये आले कधीतरी. गव्हर्नमेंटनी बघितलंच पाहिजे. एवढा मोठा एरिया पेटवता. ते ही काय कमी का 1,000 किलोमीटर पण नाही, जास्त आहे. काय हा, अरे अख्खं जाळलं ना त्याचं. नाही तो डोंगर फक्त राहिला 5-6 किलोमीटरचा असेल ना रस्ता एवढं. नाही, जास्त आहे. कुठवर नाही 15-20 किलोमीटर आहे बाई. आता आपण मग. पाहतो एवढं पेटवत गेलेत. नागाचा घाट सुरू आहे. नागाचा हे सारखे झाले. जे एकदम असं ढग खाली उतरले, कांदा घ्यायचा. खाली उतरले. कांदा घ्यायचा. विदर्भातील मराठा. नंतर चहा घ्यायला थांबलो आम्ही. मम्मी बसली गाडीत, वंश गेला झोपून. माळशेज घाट चालू झालाय. मस्त व्ह्यू बघा, मस्त उन्हाळ्यात ढग आले. कुठं करायचं काय करायचं. मस्त.
विशू हा ना मस्त. हे मला हे छान वाटतं तिकडनंच. नळाचा भाग चांगला असतो पण ते काय गर्दी खूप असते. गर्दी लोणावळ्याला गर्दी खूप आहे. गर्दीमध्ये नको वाटतात. मला आवडतो माणूस. नाहीतर मला लोणावळ्यावर पहिलं खूप आवडायचं. कसा आला तो गाडीवाला? हा, पलीकडे आला. पहिलं लोणावळ्यावर आवडायचं. आता एक माहिती का इथं? नको काय करता थांबून. हा ना बघितलेलेच आहे हे. इथे एक महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला कधी एसटीचा. हा पावसाळ्यात फुल गर्दी. इथे दरड कोसळतात. हा जी देव. बजरंगबली. उन्हाळ्यात पण छान वाटतंय. गार वाटतंय गार वाटत नाही उन्हाळा आहे. आणि मम्मी म्हणे इकडून नको माशे माकडा बसतो. हा, माशेच मार्ग कड मग. म्हटलं लोणावळ्यात काय लोणावळ्यावर आपल्याला ट्रॅफिक जास्त लागेल. हा दगड. आतून जाऊ म्हटलं. असे म्हणले का मग मी आपण घेतलं. हा मार्ग मोकळा मिळेल विशू म्हटलं बशी आपल्याला. आज काही गर्दीच नाही अजिबात गर्दी नाही. लोणावळ्यात इकडं तर नव्हतीच. हा नाही इकडं गंजी असते तर लई फरक पडतो. वाव क्लायमेट वाव किती भारी दिसतंय. सुंदर कापूस. मोबाईलपेक्षा माझ्या तो कापूस. हे बघ मी पण करते. शूटिंग का हो हुशार झाली. नाही का गाड्या पावसाळ्यात मस्त असतं इथं. येऊ दे ना गाड्या मग ते तर पाहिजे. आता इथं शेंगा आणि टरबूज आहे दोन्ही पण बघूया. अरे 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 आता शेंगा घेणार आहे आणि मस्त भेल खातोय. एक साइड को एक काम दुसऱ्या साइड को दुसरा भी काम. वाह, मोठे मोठे शेंगा आहे आणि मोठे मोठे टरबूज. शेंगा कसे नाहीच तर आम्ही इथं शेंगा नाही घेतल्या कारण खूप महाग होते आणि आता निब्बर होते. निब्बरने राहिले कवळ्या होत्या निब्बर नाही. हा ते कवल्या होत्या त्याच्यावाले घेतल्या आपल्याकडे खायला. अंगातच गेलं होतं. काय शेंगा शेंगा घेते होतो 1 किलो पण हे लय हे कवड्या आहेत. कवळ्या आहे कवळ्या. दाखवून तिला दाखवलं का? खाल्लं नाही. आणि टरबूज बघू पापडी दे मला. 120 100 रुपये. नाही टरबूज घेतला असतं 100 रुपयाला आपण दिवशी परंतु काय माहिती काय खाणार कसं? म्हणून नाही माझी लगेच. आता आम्ही कर्जतमध्ये पोचलेलो आहे. तर आता इकडे आता मी तुम्हाला विठ्ठल दाखवतो. तर बघा किती मोठा पण आणि किती छान दिसतंय. प्रति पंढरपूर. हे प्रति पंढरपूर. आता आपण इथं कर्जतमध्ये पोचलेलो आहे. नर्सरी किती इकडे इथंच घेतलं आपण टाळू. तर आता आम्ही इथं निरा घेतलेली आहे.
हे दुकान आहे नीराचं. हा माणूस विकत होता, तर आम्ही घेतला एक 20 रुपयाला. साखर टाकली काय तर त्याने? तुम्ही कोकणामध्ये जात असेल तर तुम्ही इथून नीरा घ्या, खूप भारी आहे. 20 रुपयाला ग्लास आहे, ती कशी तरीच लागते. पिली मी. घेऊन टाका ना. रेखा तुला पिली. धर ना मग. द्या मला. अहो बस ना. तिला नकोय. मी पिली म्हटल्यावर त्याला विचारा. मग मी पित होतो ना आम्ही. ते याचं झाड असतं ना ताडगोळ्याचं, त्याच्यापासून बनवतं. ती पटकन. ताडगोळ्यापासून नाही बनवत राखी. मग जरा पप्पा तुम्ही पिऊन टाका. तो पपिता आता कशी तरी लागते आरती. असं नाही सांग. गाईस, तर आता आपल्याला ही पहिली खाडी आहे आता. आणि इथं मोठी कंपनी आहे JSW ची, ती दाखवायची राहिली. पुढं आहे थोडी अदानीची. अदानी. चला आता आपलं पूर्ण खाडीमध्ये आहे ती कंपनी. ते बघा, हे बघा नाव किती आहे फॅक्टरी. कोकणाला? गाईस, तर आता आपण इथं नागावमध्ये पोचलेलो आहे आणि आपण आता आपल्या होमस्टेवरती जाणार आहे. आणि मग तुम्हाला आता थोडं नागावला एक्सप्लोर करतो. हे बघा किती सारे नारळाचे झाडे, मग खूप झाडे, आणि मग त्याच्यानंतर किती कॉटेज आहे बघा. ईशान होमस्टे भरपूर आहे. आणि आता संध्याकाळी आम्ही अलिबागमध्ये जाणार आहे. अलिबागमधून आपण फिश घेऊया आणि मग बनवायला देऊया, मग नंतर खाऊया मस्त. आता या साईडला आपलं कॉटेज आहे, साईडला राईट साईडला आता आपल्याला जायचं कॉटेज आहे. हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि मी तुम्हाला ना ते नलिनी काकू म्हणून, ते तुम्हाला यूट्यूबवर माहीत असेल, त्यांचं कॉटेज म्हणजे त्यांचं होमस्टे ते पण दाखवते. बघा इथे आता ते नलिनी काकूचं आहे. आणि आम्ही त्यांना मागच्या वर्षी कोलिनबाई, हे कोलिनबाईचं युट्यूबर आहे मोठे. हे खूप मोठ्या यूट्यूबर्स आहे. चला, त्यांचं नाव नलिनी काकू आहे आणि त्यांचं यूट्यूब चॅनल. आणि आम्ही सुद्धा मागच्या वर्षी त्यांच्या तिकडे गेलो होतो, मग त्यांच्यासोबत आम्ही बोललो, फोटोज वगैरे काढले. मग त्यांनी आमच्यासोबत टाईमसुद्धा स्पेंड केलं होतं. आणि तिकडं फणस बघा, फणसचं झाड होतं, फणस लागलेले होते त्याला. आणि आम्ही ना फणसचे गर घेतलेले खायला, ते तुम्हाला होमस्टेवरती दाखवल. बघा, आणि इथून समोर बीच सुद्धा जवळच आहे. आपण 10-1 मिनिटाच्या अंतरावरती, आपलं डिस्टन्सवरती आपला बीच आहे. आता आपण पोचलो आपल्या होमस्टेवरती, तारकरवाडी. तर मग चला साईडला येऊ. तर पप्पा आता तिकडून गाडी आणतात. आपल्याला जायचं आतमध्ये. तरी आपलं कॉटेज इकडं आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर आपली गाडी येते. पप्पा हाय करता म्हणजे म्हटले ना, कारण आता आतमध्ये जायचं. चालो. आम्हाला जाऊ दे पुढे. आयो. तर इथून आपल्या आता तारकरवाडी चालू होती. बघा पूर्ण ग्रीनरी. ते तिथं कुत्रा बघा कसं भुकल. पळालं. नाही भुकल पळालं. मस्त झाड हां, वरती नारळाची सुपारीचे, नारळाचे. हा येऊन द्या.
इकडं काम वगैरे चालू आहे. राईटला ना. चल. हा हा इथं अजून एक गाडी खायची बघा. हा घ्या इथं अशीच. जाऊन द्या बस. तेव्हा तिकडं पण आहे बहुतेक. मडी आणायची का? बर पप्पा चला पुढे, अजून इकडे नाही, घ्या मागे. पप्पा पुढे घ्या. हा तिकडं गाडी घ्यायची. तर हे मालकीण आहे रेस्टॉरंटचे. आजी रेस्टॉरंटचे मालकीण. ठीक आहे ना. हा ले लो. चला. हे इकडं विहीर बघा. नाईस फिश आहे विहीरमध्ये. तेव्हा फिश दिसतच. खोल पण नाही आहे. आई काहीच तर तुम्ही बघू शकता किती भारी जागा. ढकल. अरे वा, तू ढकलतोय म्हणून गाडी पुढे चालली. गाईस तर आता आपण चाललो अलिबागला. आता झाली संध्याकाळी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना संध्याकाळी फिश आणायला जायचं. तर आता आम्ही काय केलं, रूमला आहे ना चेंज केलं. तिथे आहे ना थोडंफार चालू तिथं AC प्रॉब्लेम होता. आता आम्ही चेंज केलेली आहे. तर पूजा कॉटेज म्हणून ती आहे. मग त्या रूममध्ये आपल्याला आता केलेलं आहे तिथे. मग आता तिकडे जाणार आहे. वेलकम टू अलिबाग सिटी. अलिबागच्या पार्किंग झोनमध्ये आता इथं गाडीला पार्क केलेलं आहे. आणि इथं पप्पा आई मम्मी इथंच बसणार आहे. आणि चला पप्पा आई आहे आपका. मम्मी इथं आज गाडीकडे लक्ष दे. गाडीकडे लक्ष दे बरं का. कोणी चोरून नाही घेऊन. हा चरून नाही घेऊन जायला पाहिजे. आता आपण जाऊया अलिबागच्या फिश मार्केटमध्ये. खूप मोठं फिश मार्केट आहे. खूप म्हणजे खूप मोठं फिश मार्केट आहे. काय झालं. इथं असे रिक्षा वगैरे पार्क करतात. आई हे बघ ही जुनी रिक्षा. टमटम म्हणायचं तिला. त्या टमटम. टमा हे मात्र मग गाडी आली. गाईस बघा यार किती ट्रॅफिक आहे. हो का साईडने अशा इथं गाड्या चालल्या यार. मी इथं उभा. रोड क्रॉस. थांब ना मला येतो करता. नको. मी काय लहान मुलगा नाही आता. सोनं घ्यायचं का. चल तूच घे. 5 तोला. 5 लाख 5 का 10 लाख. तिच्यासाठी नेकलेस 10 करोड रुपयाचं घ्यायचं. हा भाई अरे भाई हो ना. अजून पुढे फिश मार्केट. आता आपण पोचलेलो आहे. फिश आपण बॉक्स पण नाही आणला यावेळेस. बॉक्स नाही आणला फिश घेऊन जायला. मी काढला होता रिशू. मी नाही काढलाच नाही. वरती होता. ते वर एक होता पण मी तर काढला होता. आता इथं आपण पोचलेलो आहे फिश मार्केटमध्ये.
इथं सुक फ्रेश असतं. हे बघा या कुत्रा भाऊ, हे बघा कावळा बघा कसा बसला. बघा इथं सुके बोंबील, या साईडला सुक आहे. आंबे वगैरे पण विकते यार. आई कोलंबी पण घ्यायची का? सगळे 800 सांगितले. बोला तुला कितीला पाहिजे? 800 लाईस म्हटले. बोल बोल बोल. हे बघ कशा आहे सगळे. बोल सगळे किती देतो? फ्रेश आहे का? नाही जे बघा फ्रेश. काय बघायला नको. हे बघ काय आहे हे बघ. हे आपल्या घरच्या बघ. हे बघ बघ बघितलेच. बोल कितीला पाहिजे? बोला. हे बघ समय नाही कुठं बोलून जा. नको नको. गाईज बघू शकता किती मासे. पाणीपुरीचं छोटे पापलेट. हे बघा छोटे पापलेट. काहीच खेकडे बघा. खेकडे बघा खेकडे. कोणते घे? काय घ्यायचं काय आपण? नुसतं भंडतो इकडून तिकडून. अरे थांब ना, आपल्याला सुरमई बघायची. नको योग सुरमा. गाईज किती फिश आहे यार बघा. ऑक्टोबस आहे. ऑक्टोबस सुद्धा आहे. ते बघा ऑक्टोबस महाग असं. कुठं आपलं आई साधं मार्केट. नको कोलंबी घ्या. कोलंबी ते तिकडेच असेल ना आपल्या फिश मार्केट. कोणतं आहे? आई खेकडा. पप्पा खेकडा बघा. जिवंत खेकडा आहे. खेकडून दाखव. जवळ क्लोज अप दाखव. हो गाईस जिवंत खेकडा. येऊ काय? 1200. ल्यास 1100 देऊ. 1100 तुम्हाला अहो इकडे इकडे इकडे. ए काका चाकपला. ए काका चाकप. गाईस इथले केवढ्याला आहे? 100चा घे. 100ला. काका जाऊला बघ कसा आहे तो. दाणा मस्त. ती गाडी किती वाजली? 2 दिवस अजून निघताना घेऊन पापलेट देऊ काय? काय काय आहे? 7 आहे. 7 आहे. 6. तर आता आपण इथं सुरमई घेतलेली आहे 400 रुपयाला.
400 रुपयाला 6 घेतलेले आणि बांगडा हे 200 रुपयाला 10 बांगडे आणि बाकीचे कसा लागतो हा? तो पण चांगला लागतो. कसा आहे हा? 200. गाईस तर आता इथं कोलंबी घेतलेली आहे. पापलेट आहे. पापलेट पाहिजे 500ला 6 500ला 6 पापलेट आणि कोलंबी कोलंबी 300ला प्लेट आम्ही कोलंबी घेतलेली आहे इथं. या मावशीकडून घेतलेली आहे आम्ही पावशेरला. पापलेट पाहिजे आता सोलून देतात ते आपल्याला कोलंबी. सोलून देणार. प्राऊन्स बोलतात त्याला प्राऊन्स. अलिबागची ताजी मच्छी असतं. आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. या साईडला सगळं सुकं फिश आणि इकडं सुरमई वगैरे आहे. कशी आहे? 1200 रुपये किलो. काहीच तर आता आपण इथं फिश वगैरे बघतो. बघा पापलेट बघा कितीला आहे. एक मिनिट उभी राहा. तुला केवढ्याला पाहिजे? ते पाहिजे की हे पाहिजे? नाही नको थांबा आले मी आता. कुठे? त्यांना म्हणलं 200 कमी नाही, बरीच आहे, भरपूर आहे बघ. मग ही एवढी देऊ तुला 200ला? हा ही एवढी देऊ? जास्त आहे, 200ला देऊ ही? नको त्याला लावून द्या जरा मग बस त्याला लावून द्या जरा. चालू गाईस तर आता आपण एवढं काय घेतले. सुकट घेतले, सुरमई घेतली, कोलंबी घेतली, अजून खूप काय घ्यायचं बरं. आणि मग मी आता इथं मिसरी लावून बोर ओम रिम 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 माम शक्ती. मी खेळायला ना गाईस तर आता झाली आहे रात्रीचे वाजून 10 वाजलेले आहे. तर आता आपण आलो आहे खाली जेवायच्यासाठी. बघा जेवायला आलेलो आहे. आता येईल थोड्या वेळात जेवायला. मी दाखवाल आजचा मेनू काय मस्त स्प्राईट वगैरे. मग आम्ही तुम्हाला दाखवल आणि खूप मजा येत आहे. आम्ही मस्त कॅरम खेळला, खूप काय मजा येते. आपण त्यांचा फोन आलेला. तर आता थोड्या वेळात जेवायच्या वेळेस गाईस तर आता आपली इथं फिश आलेले आहे. हे बघा जरा ग्लास द्या. मला येतं. आता आपण घेऊ मस्त फिश. चला फिश ट्राय करूया. आम्ही कसं ग्रुपचं जमलं भारी झालेलं आहे फिश. इथं आली आपली तांदळाची भाकरी. तर आता आपण मम्मीची राईस प्लेट बघूया काय आणि लास्टला मोदक पण राहणार आहे. हे बघा हा कोलंबी रस्सा, हे लोणचं, सॅलड, बटाट्याची भाजी, सोलकढी, गुलाबजामुन,
पापड, चपाती आणि कोणती काय आहे? डाळ डाळ आणि भाजी. किती पोळ्या आहे ना तुम्हाला पोळी येतं का सोलकढी वारी. बटाट्याची भाजी चार होईल ना, चार होते. भारी. नाही तर फॅन बंद केलं तरी चालेल.